हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा बरेच जण असे म्हणजे कुंड्यामध्ये ब्रह्मकमळाचं रोप लावतात आणि ब्रह्मकमळाचं झाड जे म्हणजे मोठं होतं आणि त्याला फुलं येतात. तर हे फुलं म्हणजे मध्यरात्रीच उमलतात ह्या फुलाचं. आणि हे फुलं जे आहेत, तर ते ब्रह्मदेवाची आपल्यावर कृपा होते, तेव्हा आपल्या घरी ते ब्रह्मकमळ उमलत असतं. आणि हे मध्यरात्रीच उमलतं, तर हे थोड्या वेळच 1-2-3 तास आपलं म्हणजे फुलाचे उमललेलं असतं. नंतर ते फुल कोमेजून जातं. तर हे ब्रह्म म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आपल्या घरात म्हणजे फुलाच्या रूपाने आपल्या घरात येतात. तर तेव्हा आपण जेव्हा हे ब्रह्मकमळ आपल्या जर घरामध्ये उमललं, तर आपल्या म्हणजे घराचे नशीब उघडले समजायचं. कारण जेव्हा आपल्याला ब्रह्मदेवाची आपल्यावर कृपा होती, तेव्हाच आपल्या घरी ते ब्रह्मकमळ उमलत असतं. तर तुम्ही हे जवळ म्हणजे कुंड्यामध्ये लावू शकता किंवा असं जेव्हा जागा असेल तुमच्या घरासमोर, तर तिथं सुद्धा तुम्ही हे लावू शकता. कारण हे झाड म्हणजे अगदी शुभ झाड आहे. रोज आपण याची सकाळी जर आपण याचं जर दर्शन घेतलं, तर जे काही आपलं जे कामासाठी जातोय, आपलं ते काम सुद्धा यशस्वी होतं. जी काही आपल्या घरामधली अडचण आहे, ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर हे साक्षात ब्रह्म म्हणजे ब्रह्मकमळ म्हणजे ब्रह्माचंच रूप आहे आणि आपण जेव्हा हे आपल्या घरामध्ये उमलतं, हे मध्यरात्री उमलत असतं. तर तेव्हा मध्यरात्रीच आपण त्याची उमलल्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची असते. तर आपण ह्याला हळदी, कुंकू, अक्षदा म्हणजे धूप-दीप ओवाळायचा आहे. काही आपल्याला एखादा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जेवढं घरामध्ये समजा आजूबाजूचे लोकं सुद्धा येऊन त्याची पूजा करतात. तर जेवढे आले त्यांचे सुद्धा आपण प्रसाद द्यायचा आहे त्यांना आणि आपल्याला आरती म्हणजे आपल्याला ते धूप ओवाळायचं आहे, दीप ओवाळायचा आहे. कारण आपल्या घरी साक्षात ब्रह्मदेव आलेले असतात आणि हे म्हणजे क्वचितच फुलं एखाद्या वेळेसच उमलतात कोणाच्या घरी उमलत नाही. कारण असं ज्याच्या घरी ज्याच्या म्हणजे घराची नशिबाची दार उघडायची त्या घरामध्ये आपोआप ते ब्रह्मकमळ उमलतं. तर हे तुम्ही ब्रह्मकमळ जसं रोप आणलं, तर त्याला म्हणजे पानाला पानच येत असतं ते आणि असंच झाड मोठं होत जातं. तर जेव्हा ते मोठं व्हायला लागतं, ते कधी 2 फुलं उमलतात, कधी 4 उमलतात. तर ते फुलाच्या ह्याच्यावर एकदा त्याचं हे उमलायला लागले, की मग आपोआपच फुलं कळ्या येतात. मग कळ्या झाल्या, की त्याची फुलं 2-4 फुलं ते उमलायला लागतात. तर हे फुलं म्हणजे उमलणं आपल्या घरात सुद्धा शुभ स्पंदनं तयार होतात आणि आपल्या घराचे म्हणजे अगदी जे काही आपल्या अडी-अडचणी असतात, ते सुद्धा निघून जातात. जेव्हा ते आपलं ब्रह्म फुल उमललं, की त्याची आपण पूजा करायची. तेव्हा आपण सगळ्यांना आपण आजूबाजूला हळदी-कुंकाला समजा बोलवल्यासारखं आपण 2-4 जे हे करतो आणि त्यांना सुद्धा आपल्याला प्रसाद द्यायचा आहे. आणि तेव्हा जी काही आपली इच्छा आहे, ती आपण म्हणजे ब्रह्मदेवाला बोलायची आहे, की जेव्हा ब्रह्मकमळ उमलले तेव्हाच आपली इच्छा बोलली, की ती इच्छा आपली पूर्ण होती. आणि हे फूल आपली भगवान हरिविष्णूंना फार प्रिय आहे. भगवान शिवाला सुद्धा प्रिय आहे. तुम्ही ते जर फूल तोडून लागलीच जर भगवान शिव मंदिरात जर जाऊन अर्पण केलं फूल, तर आपले त्याचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जे काही आपण इच्छा मागितली ती सुद्धा आपली म्हणजे भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी तर आपली पूर्णच करतात आणि भगवान शिव सुद्धा आपली इच्छा पूर्ण करतात. तर हे असं ब्रह्मकमळ आहे, की हे भगवान हरिविष्णू, भगवान शिवांना प्रिय आहे. जेव्हा आपण हे तोडल्याबरोबर वाहिलं, तर ती आपली इच्छा पूर्ण होते. तर हे असं आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ब्रह्मकमळ आपल्या कुंड्यामध्ये नक्कीच लावा आणि नक्कीच आपल्या ज्या काही घरातल्या अडी-अडचणी असतील त्या सुद्धा निघून जातात आणि मोठ्यातली मोठी आपले संकट निघून जातील आणि जी काही इच्छा असेल, जी तुमची म्हणजे आतापर्यंतची जी इच्छा तुमची पूर्ण होत नाहीये, तर तीही ब्रह्मकमळाने आपली इच्छा पूर्ण होईल. तर हे असं आपण जर कुंड्यात आतापासून जर रोप लावलं, तर नक्कीच आपल्या घरामध्ये साक्षात ब्रह्मदेव येतील आणि ब्रह्मकमळ सुद्धा उमलेल. तर हे असं आपण रोपटं आपल्या घरात जे शुभ रोपं आहेत, जे पवित्र रोजच्या आपण म्हणजे नमस्कार जरी आपण रोज केला, तर आपल्या कामात जे काही अडथळे येतात, तर ते सुद्धा निघून जातील. तर हे असं शुभ झाड आपण त्वरित आपल्या कुंड्यात म्हणा, आपल्या गॅलरीत वगैरे आपण ठेवून लावायला पाहिजे. आणि हे असे शुभ झाडे रोज नुसतं नमस्कार केल्यानेच आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर हे असं झाड जे आहे, रोप जे आहे, ते तुम्ही आवर्जून लावा आणि नक्की आपल्या घरामध्ये ब्रह्मदेव आपल्या साक्षात आपल्या घरामध्ये येतील आणि जे काही आपल्या अडी निघून जातील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तर हे झाड म्हणजे रोप जे आहे, ते ते तुम्ही आवर्जून लावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.